प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. करा हा उपाय, काळी जादू ज्यांनी केली त्यांच्यावरतीच उलटेल. मित्रांनो, बऱ्याचदा आपली जवळची माणसं आपल्याला नजर लावत असतात. बऱ्याचदा आपल्या बाबतीत जर काही चांगलं घडत असेल तर त्या घटनेवरती, आपल्या यशावरती ते जळत असतात आणि मग ते सतत आपला वाईट विचार करत असतात. आपलं वाईट व्हावं, याचं एवढं चांगलं कसं काय झालं, काहीतरी व्हायला पाहिजे, वाईट व्हायला पाहिजे. आपल्याविषयी केल्या गेलेल्या अनेकांकडून अशा सतत नकारात्मक विचारामुळं आपल्या भोवती नकारात्मक ऑरा निर्माण होतो आणि मग आपल्या बाबतीत नकारात्मकता निर्माण होते आणि मग आपण नकारात्मक विचार करू लागतो. त्या पाठीमागं कारण असतात ही केलेली काळी जादू, नजर दोष आणि ज्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याचबरोबर या काळ्या जादूच्या प्रभावामुळे आपण अस्वस्थ होतो, आपला आत्मविश्वास कमी होतो, मानसिक स्थिती ढासळते, बेचैनी येते आणि मग शेवटी आपल्यात आत्महत्येचे विचार येऊ लागतात. तर मित्रांनो, या सगळ्या काळ्या जादूंवरती उपाय आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. अत्यंत साधा सोपा असा हा उपाय तुम्ही केला तर ज्यांनी कोणीही काळी जादू तुमच्यावर केलेली आहे त्याच्यावरतीच ती उलटेल. चला तर मग पाहूयात हा उपाय कोणता आहे. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात कोणता उपाय आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 चमचे मोहरी घ्यायची आहे. आता मोहरी पिवळ्या किंवा तपकिरी रंगाची असते. जी कोणती मोहरी मिळेल ती घ्या आणि त्यामध्ये साधं समुद्री पांढरं मीठ घालायचंय. सैंधव किंवा पादोलीन हे मीठ नाही, तर आपलं साधं समुद्री पांढरं मीठ आपल्याला घ्यायचंय. आता मीठ आणि मोहरी आपल्या हातामध्ये घेऊन ज्या कोणत्या व्यक्तीवरती बाधा, नजरदोष, करणी बाधा, भूततंत्र किंवा काळी जादू झाली असं तुम्हाला वाटतं त्या व्यक्तीवरून मीठ आणि मोहरी घेऊन उतरवायला चालू करायचंय, म्हणजे वारायची आहे. आणि उतरवताना वारताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर तो मंत्र आहे, ओम एकठो सरसो सोलाराई, मोरो पटवल को रोजाई, खाय खाय पडे भार, जे करे ते मरे, उलट विद्या ताही परमरे, शब्द साचा पिंडकाचा, हनुमान का मंत्र साचा, फुरो मंत्र ईश्वरो वाचा. तर हा मंत्र म्हणत तुम्हाला ती मीठ आणि मोहरी त्या व्यक्तीवरून उतरवायची आहे. तर हा मंत्र जो आहे तो भगवान हनुमानांचा शाबूत मंत्र आहे. या शाबूत मंत्राचा प्रभाव खूप आहे आणि हा मंत्र म्हणेपर्यंत किती का वेळा होईना तुम्हाला त्या व्यक्तीवरून मागून पुढून मीठ मोहरी उतरवायची आहे आणि नंतर जळत्या अग्नीत फेकायची आहे, तीही रागात. लक्षात घ्या, समर्पित करणं किंवा टाकणं नाही, तर रागात फेकायचं आहे. मग अग्नी जळती तुमच्याकडे नसेल आजूबाजूला तर तुम्ही आधीच निखारे पेटवून ठेवू शकता किंवा लाकडं जाळून ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये जोरात उतरल्यानंतर या मीठ मोहऱ्या फेकून द्यायच्या आहेत, ज्यामुळं ज्यांनी कोणी हा काळा जादूचा प्रकार केलाय त्याच्यावरतीच उलटेल.